सगळ्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे, माहिती आहे. सर्वांना चॉकलेट पाहिजे, सर्वांना पाहिजे. एकदा ताट बसा, तर 2 मिनिटं फक्त ताट बसा झाले. आणि हाताची घडी सर्वांची हाताची घडी, एकही बोलायला नको. ठीक आहे. आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत, सर्वांना माहिती आहे. आज 15 ऑगस्ट, बरोबर? सर्वांना माहिती आहे ना, आज 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि बऱ्याचशा गोष्टी एकत्रित या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन हे कोणी एकट्यानं केलेलं नाही. गवळी समाज सेवा संघ जिल्हा शाखा बुलढाणा परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक गावामध्ये या ज्या उपक्रमाचं नियोजन आपण सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आणि पुढे अविरतपणे हा उपक्रम आपण चालवत आहोत. सर्वात महत्त्वाचं की ज्यांच्या विचाराने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र घडला, असा अखंड हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये निजला छातीने वृत्तीची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ, आणि ज्यांच्या संविधानावरती अजूनही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अविरतपणे प्रयत्न करणारे प्रत्येक समाजातील घटक, समाजातील विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे तुमच्या प्रत्येकाच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करतो. सांगायला गेलं, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक गवळी समाज सेवा संघाचे समाधानजी गारवे साहेब असतील, साहित्य संघ कादंबरीकर, ज्येष्ठ कवी सुभाष किनोळकर सर असतील, ग्रामशाखा अध्यक्ष खांडवा, जिल्हा अध्यक्ष असतील, जिल्हा सचिव सुधीर किनोळकर सर असतील, आणि प्रत्येक आमच्या विनंतीला केव्हाही आणि कुठेही कसाही कार्यक्रम असला तर आवर्जून उपस्थित राहणारे आमचे मावस भाऊ प्रमोद पिशे असतील, आणि आपले खजिनदार, जिल्हा खजिनदार प्रकाश वराडकर साहेब असतील, परमेश्वर किनोळकर ग्रामशाखा बानेरा अध्यक्ष हे असतील, आणि प्रत्येक घटकातील जो कोणी असेल तो या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आणि अजूनही हा कार्यक्रम अतिशय सुंदर बनवण्याचं कार्य ज्यांनी केलंय ते गाव म्हणजे खांडवा. काय बोलावं या खांडवा गावाबद्दल, एवढा वेळ झालाय, प्रत्येक विद्यार्थी शांतपणे बसलाय, प्रत्येक गावातील नागरिक, ज्येष्ठ असो, कोणी असो, युवा तरुण असो, तो प्रत्येक कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे. कोणाची गडबड नाही, तारंबळ नाही, व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सांगायला गेलं तर गवळी समाज सेवा संघ सालाबादाप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रमाची रूपरेषा आखणी करत असतो, आणि प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय आगळीवेगळी असते. आणि याही वर्षी प्रत्येक शाखेमध्ये गवळी समाज सेवा संघाचं साहित्य या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे. मला असं वाटते सुधीर सर, काही वर्षाप्रमाणे आपण समाजातील विद्यार्थ्यापर्यंत हे साहित्य पोहोचवत होतो, परंतु त्यात काहीतरी बदल करण्यात आला, आणि आमचा उद्देश आणि उद्दिष्ट स्पष्ट आहे की प्रत्येक घटकातील विद्यार्थी हा कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, आणि जे मागील पिढीला जे भेटलं नाही, जे वेळेवर मार्गदर्शन भेटलं नाही, त्या कारणास्तव ते वंचित राहिले, आणि कुठेतरी त्यांची संकल्पना, त्यांची भावना आणि त्यांचे विचार त्यांना स्पष्ट करण्याचं या ठिकाणी भेटलं नाही, आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती, परंतु त्यांच्या परिस्थितीमुळे ते शिकू शकले नाही. म्हणून गवळी समाज सेवा संघाच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी राबवत असतो, दरवर्षीप्रमाणे राबवत असतो. याही वर्षी हा धूमधडाक्यात हा उपक्रम आपण राबवत आहे. जवळपास 250 विद्यार्थ्यांना या बुलढाणा जिल्ह्यामध्ये साहित्य वाटप केलं की गवळी समाज सेवा संघ जिल्हा बुलढाण्याच्या वतीने हा कार्यक्रम आपण आपल्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवतो, आणि आपली ही जी आपण ज्याला म्हणतो की आपला हा संकल्पनेचा आदर्श घेऊन राज्य कमिटीने सुद्धा हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि हा कार्यक्रम अविरतपणे तिथून चालून थोडा लेट झाला, परंतु आज वेळही होता आणि त्या कार्यक्रमाला उद्देशून असा दिवसही चांगला भेटला, त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. सांगायला गेलं साहेब तर गवळी समाज सेवा संघाच्या माध्यमातून बुगडी गावामध्ये एक अभ्यासिका ओपन केली. हे आगळं वेगळं होतं, या ठिकाणी ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. माननीय गवळी समाज सेवा संघाचे
कार्याध्यक्ष सुदर्शन किनोळकर साहेब अतिशय प्रामाणिक, कष्टाळू, जिद्द चिकाटी आणि मेहनतीने गरीब घराण्यातून जन्माला आलेला पोरग काहीतरी करू शकते याची पोच पावते म्हणून आमचे सुदर्शन साहेब. सांगायला गेलं तर अतिशय दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी काम करून सुद्धा या सामाजिक अवलियाने त्याचा ध्यास सोडला नाही. त्याने अतिशय कष्ट, प्रामाणिक आणि जिद्दीने समाजसेवेचा हा विडा उचलला. आणि नुसतं विडाच उचलला नाही तर मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. जेव्हा मी मुंबईला गेलो त्या कारणास्तव काही सुदर्शन भाऊची आणि माझी भेट झाली आणि आम्ही लोकांना प्रवास करत असताना गवडी समाज सेवा संघाचा रायगड जिल्ह्यात एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. आम्ही लोकलने प्रवास करत असताना त्या माणसाने लोकलमध्ये प्रवास करत असताना एवढ्या मोठ्या निर्भीड गर्दीमध्ये सुद्धा त्या माणसाने त्यांचा मोबाईल चालू होता आणि त्या मोबाईलवर ग्रुप होता गवडी समाज सेवा संघ बुलढाणा आणि त्या ग्रुपवर प्रत्येक काम असेल थोडंसं 2-4 मिनिटं का होईना समाजासाठी वेळ निघाला पाहिजे. आणि या सुदर्शन भाऊची ती किमया पाहून खरंच अक्षरशः एक प्रेरणा भेटली की समाजासाठी जर काम करायचं असलं तर कुठेही कसंही आणि केव्हाही करता येते. खरं सांगायला गेलं तर सुधीर सरांचं एक वाक्य आठवते, ज्यांना समाजासाठी वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांना समाजासाठी ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा आणि ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांनी किमान गप्प तरी बसावं. एवढी थोडी समाजाची उन्नती होती. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढा, गवडी सरांना माहिती असेल बरीचशी मंडळी या ठिकाणी गुगडीच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिच्या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं होतं आणि कोणाच्या मुलीलाही ध्यानी नाही. अभ्यासिका ओपन करायची, अभ्यासिका ओपन केल्यानंतर ती अभ्यासिका सार्वजनिक होती. ती अभ्यासिका एक गवडी समाज सेवा संघापुरती किंवा गवडी समाजाच्या मुलांसाठी नव्हे तर ती अभ्यासिका सार्वजनिक अभ्यासिका होती आणि त्या सार्वजनिक अभ्यासिकेचं फक्त संकल्पना मात्र गवडी समाज सेवा संघाची होती. काही लोकांनी थोडंसं त्याचं वेगळं केलं परंतु हरकत नाही. आणि सांगायला खरं अभिमान वाटतो सुदीप सर, सांगायला अभिमान वाटतो की एसटी समाजाची मुलगी त्या ठिकाणी अभ्यास करत होती आणि त्या एसटी समाजाच्या मुलगीने त्या ठिकाणी त्या अभ्यासिकेतून पुस्तकांचं वाचन करून अतिशय कुठलाही क्लास नाही, कुठलीही अकॅडमी नाही, कुठलाही त्या ठिकाणी मार्गदर्शन नसताना फक्त एका अभ्यासिकेच्या जोरावर मात्र त्या मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. आणि मुंबई पोलीसच्या लागली आणि कुठेतरी त्या अभ्यासिकेचा फायदा मात्र आपल्या समाजाला तर होणारच होता परंतु दुसऱ्या समाजाच्या मुलीने मात्र एका क्षणात तिची बाजी पटकवली आणि तिचं बलस्थान आहे ते मजबूत केलं. आणि कुठेतरी ती मुलगी आज ट्रेनिंगमध्ये आहे. आज कुठेतरी नागरिक अकोला साईडला ती मुलगी आज ट्रेनिंग घेते महाराष्ट्र पोलीसचं. आणि साहेब जेव्हा ती मुलगी लागली तेव्हा मात्र मला त्या मुलीचा फोन आला आणि जेव्हा ती मुलगी लागली नव्हती काही कारणास्तव आमच्या अभ्यासिकेमध्ये थोडंसं विरंगुळा आला आणि अभ्यासिका बंद पडली. परंतु सांगायला गेलं तर त्या मुलीचा फोन आला, दादा अभ्यासिका तर बंद पडली परंतु माझ्या या अभ्यासिकेमुळे मला एक नवा ध्यास मिळाला, मला अभ्यास करण्याची जिद्द चिकाटी निर्माण झाली आणि कुठेतरी मला असं वाटतं की या अभ्यासिकेमुळे माझं कुठेतरी कल्याण होणार आहे. आणि अभ्यासिका तर थोडंसं विरंगुळा आल्यामुळे ते बंद पडली परंतु मला तुमच्या अभ्यासिकेतले 2 ते 3 पुस्तकं मला आणून द्यावे किंवा ती तुम्ही परमिशन मला द्यावी. मी त्या मुलीला फोन आला तेव्हा मी त्या मुलीला बोललो, काही हरकत नाही, तू जर घरी अभ्यास करत असेल तर नक्कीच तू घरी अभ्यास करू शकते. त्या मुलीने 3 पुस्तकं त्या ठिकाणी घरी घेऊन गेली आणि घरी देत असताना त्या मुलीने जिद्द चिकाटी आणि मेहनतीने अक्षरशः 4 ते 5 महिने कष्ट केले आणि ग्राउंड वगैरे सराव करत ती मुलगी आज महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल झाली आहे. सांगायला गेलं तर पहिला फोन मला आणि दुसरा फोन सुदर्शन दादांना आला आणि त्या मुलीने एक स्पष्ट त्या ठिकाणी वाक्य बोलली की तुम्ही या अभ्यासिका तुमच्या संकल्पनेनं तुम्ही सादर केली, तुमच्या संकल्पनेनं तुम्ही या ठिकाणी अभ्यासिका ओपन केली मात्र याचा फायदा मला झाला. आणि खरंच जो जिद्द चिकाटी आणि मेहनतीने अविरतपणे प्रयत्न करत असतो कुठे ना कुठे यशही त्याला तितक्याच लवकर आणि तितक्याच मोठ्या पद्धतीने भेटत असते. हे त्या मुलीचं उत्तम उदाहरण. सांगायला गेलं तर सुदर्शन किनोळकर साहेब हे अतिशय प्रामाणिक आणि कष्ट, जिद्द चिकाटी आणि मेहनतीने मुलांसाठी अभ्यासिकेचं असो किंवा कोणतेही उपक्रम असो. गेल्या गुगलीमध्ये काही दिवसामुळे निबंध स्पर्धा ओपन केली गेली होती आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये असं दिसून आलं की आपल्या मुलांमध्ये खूप सारं कौशल्य आहे परंतु बाहेर येत नाही. आणि बाहेर या छोट्या छोट्या कार्यक्रमामधून ते बाहेर येते आणि कार्यक्रमामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला माहिती पडते की आपल्या मुलांमध्ये कोणता कलागुण आहे.
कोणतं त्याचमध्ये एकदम म्हणजे असं सांगायला गेलं तर त्यांचे कलागुण त्यांच्या समोर येतात आणि मग कुठेतरी आपल्याला वाटतं की आपलं मुलगा ही हुशार आहे. जसं सुभाष चंद्रकर सरांनी सांगितलं, आपण हुशार आहे, फक्त आपल्यावरती विश्वास पाहिजे की आपण हुशार आहे. आणि ते निबंध स्पर्धेमध्ये 3-4 मुलींनी जे काय छोटे छोटे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला, त्या बक्षीस वितरणात असं दिसून आलं की मुलगी विषय होता आई, आणि वेळेवर त्या मुलांना तो विषय देण्यात आला होता की आई या दैनंदिन जीवनात जी आई आपली सोबत असते त्या आई विषयावर तुम्ही निबंध लिहा. आणि आई विषयावर त्या मुलीने निबंध लिहिला आणि अव्वल क्रमांक, द्वितीय क्रमांक जो काय असेल तो क्रमांक पटकून त्या मुलीने त्या ठिकाणी दाखवून दिलं की कुठं ना कुठं ग्रामीण भागातले मुलंही कोणापेक्षा कमी नाही. आणि हाच आमचा ध्यास आहे. अविरतपणे हेच कार्य आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. गवळी समाज सेवा संघाच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी आला. आपण बघत आहात प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावर आता आनंद आहे आणि हा आनंद बघण्यासाठी सुदर्शन किनवटकर सरांचं एक तळमळ असते की कुठेतरी या मुलांचा आनंद चेहऱ्यावरचा आपण द्विगुणित करावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना. साहेब, सांगायला गेलं तर आज 1 मिनिटही कोणाला वेळ नाही, 1 मिनिटही दुसऱ्याचं काम कोणाला वेळ नाही. आणि या एवढी सगळी मंडळी व्यासपीठावर मंचावरील एवढी सगळी मंडळी आहे, त्यांचं काम सगळं बाजूला लावून या ठिकाणी ते उपस्थित झाले. निस्वार्थ भावनेने तळमळणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला भेटले आणि खऱ्या अर्थाने ही या समाजाची, या गावाची जे कोणी असतील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचं हे कुठंतरी एक सुदैव आहे की त्यांना एवढा मोठा छान कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्त बोलत नाही कारण मंडळींना घरी जायचं आहे, मुलांनाही तळमळ लागली आहे, घरी जाण्याची उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी या खांडवा गावातील ग्रामशाखा अध्यक्ष दिलदार पिसे, कुणाल बावस्कर, सगळ्या मुलांनी जे कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं, हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडला. आणि गवळी समाज सेवा संघाच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रमुख पाहुणे, गावातील मंडळी असतील, विद्यार्थीगण असतील, आदरणीय शिक्षक असतील, यांनी सुद्धा या कार्यक्रमाला वेळात वेळ देऊन या ठिकाणी प्राधान्य दिलं. त्यांचे सगळ्यांचे एकदा तुमच्या जोरदार टाळ्यांच्या शब्दसुमनाने मी आभार प्रदर्शन करतो आणि